रणविजय काहीतरी गडबडी दिसते. हो सर, मला पण तसं वाटतंय. सत्या नक्की कसा गायब झाला समजतच नाहीये मला. त्याच्या मागे नक्की ठाकूरचा हात आहे. काय मग वकील साहेब? पुढच्या वेळेस बघू. बघूच. कुठं पळून गेला असेल सत्य? मग असं कसं पळून गेला सत्य? मम्मी साहेब, तुम्ही जरा शांत होता का? काय चाललंय त्या देवाच्या मनात काहीच कळना झालंय. पण नेमकं काय घडलं असेल की सत्याला असं पळून जावं लागलं? माझं लेकरू कोकरू वागरू असं करणं शक्यच नाही. नक्की काहीतरी गडबड आहे. या पोलिसांनी काहीतरी खोटं नाटक सांगितलंय. मला बी तसंच वाटतंय, कारण सत्या पळून जाऊ शकतच नाही. त्या ठाकूरच्या अंगात किती मस्ती आहे ना, मला चांगलं माहिती. तुम्हाला माहित नाही, सत्याला जेलमध्ये लई त्रास दिलाय त्यानं. एवढं मारले, गुराढोराशी मारते तसं मारलं. होय? हा. मग नक्कीच त्या ठाकूरनीच काहीतरी केलं असणार. लवकरात लवकर माझ्या सत्याला शोधून आण. हे समजा त्या नेबेटमुळे होतंय. माया, तोंडाला येईल ती बोलू नकोस. शांत राहा जरा. का नको बोलू मी? ही समजा तिच्यामुळे झालंय. माझ्या लेकाला अडकवणे सगळं समजा केलंय तिने. कुठे आली ती कोर्टात? आली का ती? बोल की. समजा पुरावा माझ्या लेकाला निर्दोष सोडत होते, म्हणून आता त्याला अडकायला नवीन डाव खेळते ती. लवकरात लवकर माझ्या लेकाला शोधा, नाहीतर पुन्हा ही जेलमध्ये टाकतात आणि मग अजून मोठी शिक्षा देतात त्याला. काय करावं तेच कळत नाहीये आता. तुम्ही सगळे जरा शांत होतं का? मला काय वाटतंय, सत्यचित्र आणि मंजू इथं नाहीत म्हणजे जिकडे कुठे असतील तिथे एकत्रच असणार आहेत. आपण मंजूला फोन लावून बघायचं का? आमरे, जरा मंजूला फोन लाव. बळवंता, सत्या जर पळूनच गेला तर तो नेमकं कुठं जाऊ शकतो? काही अंदाज? पप्पा, एक तर सत्या पळून जाणारच नाही, आणि नेमका आता कुठं गेला असेल सांगता येणार नाही. एक काम करतो, तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळीकडे जातो आणि त्याला शोधतो. हा, चला. काय झालं आमरे? हा, काय झालं? फोन लागतो का नाही? नाही लागत आहे. एकेकाचं थोबाड बघण्यालायक झालं होतं. मला तर मनापासून आनंद झालाय. सर, मी जे तुम्हाला म्हणत होते ना, ते हे आता खऱ्या अर्थाने आपली केस स्ट्रॉंग झाली. हो, नाही खरंच आपली केस स्ट्रॉंग झाली. बाकी कुठे शिकला ते सगळं? म्हणजे? अहो हेच अभिनय वगैरे, कथाकथन तर आहा सॉलिड. कुठून शिकलात तुम्ही हे गोष्टी रचून सांगणं? पण सर, काही झालं तरी आता जे काही खरं झालं होतं ना, ते मला आता सांगा प्लीज. मॅडम, जे काही घडलंय ना ते सगळं मी खरं खरं सांगितलंय. हो, मी काय ना सर, दामिनी पिक्चर आठवते तुम्हाला? त्यातल्या सनी देओलला बघून मी वकील नाही बनले, आणि ही माझी पहिली केस पण नाहीये. त्यामुळे कसं आहे ना, हे ना असे अनेक केसेस आणि तुमच्यासारखे छक्के पंजे करणारे अनेक माणसांना मी भेटले. त्यामुळे चुकू नाही कधीच माझ्याशी खोटं बोलण्याचा किंवा काही लपवण्याचा प्रयत्न करू नका. सांगा आता खरं काय ते. मॅडम, खरं हे की आम्ही त्याला घेऊन गेलो होतो. म्हणे खाली काय झाला? अहो, एवढं सगळं करायची काय गरज होती? आता तात्या साहेबांनीच मला हे सगळं करायला सांगितलंय. हे मॅडमांना मी कसं सांगू? आता नवीन कुठली गोष्ट तयार करून सांगणार आहात मला? नाही नाही मॅडम, मी सांगू का नको याचा विचार करत होतो.
सांगा आता. कसं आहे मॅडम, मी त्याला संपवला नाही किंवा त्याला केसमध्ये अडकवला नाही तर एक ना एक दिवस तो मला संपवेल, कळलं? माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. ठीक आहे, काही हरकत नाही. सत्या पळून गेलाय हे जे तुम्ही कोर्टात सांगितलंयत ना, कमाल. आता कोर्ट त्याच्या बाजूने निकाल देताना 10 वेळा विचार करणार. सहजासहजी त्याची काय आता सुटका होत नसते. उलट त्याच्या पळून जाण्याने कोर्टाला कन्फर्म झालंय की सत्यजित सुरूच गुन्हेगार आहे. हा, आज ती सत्यजितची बायको नव्हती कोर्टात. तिचा चेहरा बघायला मला मजा आली असती. 14 मिनिटात कशी बाजी फिरवते ते बघच असं म्हणाली होती ना मला. पण मला आज तिच्या चेहऱ्यावरचे 12 नाही तर 14 वाजलेले बघायचे होते. काय आहे कुठे मॅडम कॉन्स्टेबल मंजू? इथं बसले. ये ये थांब. सर, मला नाही वाटत सत्य पळून जाऊ शकतो. भारती मावशी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सत्या पळून जाऊ शकत नाही. पण सत्य जर का पळून गेला नसेल तो नेमका गेला कुठे? सर, सॉरी टू से, मला यात काहीतरी गडबड वाटते. म्हणजे नेमकं काय म्हणायचं?